तर नमस्कार मित्रांनो, आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपल्यासमोर आत्ता नाव आपलं काय म्हणलं? अर्जुन गायकवाड. आपलं नाव? राजू कोरे आणि सतीश ढंग. ही तिघंही गवळीचा व्यवसाय करतात. ह्यांची जनावरं पंढरपुरी जातीची जनावरं ह्यांची आहेत. तर आपण सुरुवात करूया की ह्यांच्याकडून जेवढी चांगली माहिती येईल तेवढी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि मला कमेंटमध्ये तुम्ही विचारलं की प्रत्येक म्हशीची माहिती द्या, तर मी आज प्रयत्न करणार आहे की खरोखर प्रत्येक म्हशीची माहिती म्हणजे जातीला कशी ओळखावी आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला आता ह्या व्हिडिओमधनं दिसणार आहे. तर मला सांगा, आता टोटल जनावरं तुमची किती आहेत? 25 आहेत. 25 म्हणजे लहान मोठी धरून? लहान मोठी धरून. तर बघा, यांच्या टोटल 25 ते 26 जनावरं आहेत. आणि ती प्युअर पंढरपुरी आहेत सगळ्या? पंढरपुरी प्युअर सगळ्या. हां, प्युअर. तर मित्रांनो, प्युअर पंढरपुरी आहेत, तुम्हाला आता दाखवणार आहे पुढं. तर मला सांगा, ह्या 25 जनावरांच्या पाठीमागं दिवसाचा खर्च ह्या किती येतोय त्याचा? दिवसाचा खर्च येते 1500 रुपये. 1500. जरा मोठ्यानं बोला म्हणजे लोकांनी कळलं पाहिजे. 1500 होते खर्च. 1500 रुपये म्हणजे कशाचा 1500 रुपये? वैरण भरड्याचा. वैरण भरडा. तर मित्रांनो, 25 जनावरं केली की 1500 रुपये खर्च येतोय. म्हणजे महिन्याला 45,000 रुपये ह्यांना चारा घालण्यात म्हणा, भरडा घालण्यात हे जातात. तर आपण आता पुढं बघूया. मित्रांनो, आता आपण पुढं त्यांची जनावरं बघण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्या अगोदर की हे जे आपल्यासनी समोर दिसतात हे राजू गवळी मिरजच मिरज. तर तुमची जरा या आमच्या जनतेला ओळख सांगा. तुमची थोडक्यात ओळख सांगा की. मी दुधाचा धंदा करतोय. माझ्या म्हशी होत्या, 20 म्हशी होत्या. एक रेडा होता. बर. आता 5 आहेत. बर. रेडा कुठनं आणलेला? रेडा मी काशेगावासनं आणला होता. बर. मग त्याची जरा माहिती द्या की रेडा कुठल्या पद्धतीने, तुमची पळाव वगैरे मस होती का? माझी पळाव मस नाही. पळाव म्हशी माझ्या रेड्याच्या पुढचे पळाव झाल्यात म्हशी. काय नाव म्हणला त्याची? कशाची? मला सांगा, जे तुमचा रेडा होता त्याची पैदास आत्ता कुठल्या गोट्याला आहे का? आता गोट्याला ते गोपाळ गवळी म्हणून आहे, गवळीवाडीचा. गोपाळ गवळी. त्याच्याकडे एक आहे. बर. तिथं सुभाष गवळ्याची ते होती. हां. ते आता मी काय माहित नाही, खरं त्याच्यात एक होती. बरं, ती नामांकित होती का मग? हो, नामांकित म्हशी. अशा राऊंडाच्या? हो, राऊंडाच्या. गोपाळ गवळ्याची प्रसिद्ध म्हस होती. बर. तर मित्रांनो, आता मला वाटते की महाराष्ट्रात अशी लोक भरपूर आहेत की त्यांच्या दावणीला तयार झालेली जनावरं दुसऱ्यांच्या दावणीमध्ये जाऊन त्याने नाव मोठं केलेलं आहे. पण खरा जो मालक आहे ते असा मागं राहिलेलाच आहे. कारण ह्याच्या पाठीमागं त्यांचा फार असा मोठा संघर्ष आहे. आता वय नाही म्हटलं तर एक 60 असेल. 66 आहे. 66 वय आहे. तर ह्या वयात सकट आता जनावर तुमची किती आहेत? आता 5 आहेत. 5 आहेत. तर सतीश ढंग, तुम्हाला याचा नाद म्हणजे भरपूर आहे असा, म्हणजे कशाचा नाद आहे? आपली 6 म्हशी होत्या. बर. आपली प्युअर पंढरपुरी म्हशी. हां. प्युअर जातीच्या. प्युअर जातीच्या. प्युअर. ती एक सावळ म्हणतेली होती. सावळ. हां. हा. एक हुशार. हा. आणि एक गडबड. हा. ती पळतेली होती, कोल्हापूरला 1 नंबर केलेली होती. बर. ती मस आता मिली काय? हा. बर. म्हणजे तुम्हाला नाद आता भरपूर आहे याचा? भरपूर पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आहे आणि इथून पुढे पण राहणार. राहणार. तर मित्रांनो बघा, आता थोडक्यात तुम्हाला जी ह्यांची जनावरं आहेत ती अतिशय सुंदर अशी आहेत. त्याच्या अगोदर आपण ह्यांच्या चाऱ्याचा जरा विषय मांडूया. तर मला सांगा, दिवसात जे चारा घालताय हा कितपत घालावा, मोजून घालावा की 2 टाईम 4 टाईम असं काय करावं त्याला? 2 टाइमला घालावा. भरपूर घालावा. 2 टाईम भरपूर घालावा. तर त्या चाऱ्यामध्ये काय घातलं पाहिजे? म्हणजे वळलं असं धरून? वळू दोन्ही मिक्स पाहिजे. त्याचं नाव आहे की, म्हणजे आता कडबा. शाळू कडबा. हां. ह्यानं दुधाला वाढ होते, दूध वाढवतो. प्रकृती चांगली राहते. प्रकृती चांगली राहते. ह्या हवामानाला कडबा चांगला. म्हणजे पावसाळ्यात. पावसाळ्यात कडबा चांगला. तर मला सांगा, आता दूध वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? गवळी लोक असू द्यात किंवा सर्वसाधारण जर गरीब लोकांनी 2 म्हशी करायच्या म्हटल्या तर त्यांना दूध वाढण्यासाठी, फॅट वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? औषध वगैरे न वापरता. सरकी पेंट. गहू भुसा. हरभरा कळणा. तर अनेक होतं गोष्ट की ती MIDCला सह्याद्री मिळत होती.
ती आता बंद झाली बंद झाल्या. मग ते जनावरांसाठी चांगलं होतं का? त्यानं आशिड प्रमाण जास्त असायचं, बरं. त्यानं दूध निघत होतं, पण कोटा बाधत होता पोटा बाजत होतं जनावरांचा. जनावरांना. तर मित्रांनो ते आता खाद्य बंद झालेलं आहे आणि आता जे आहे ते ओरिजिनलमध्ये आता थोडक्यात ओरिजिनलच घातलं पाहिजे. कारण माणसानं त्या म्हशीचं दूध खायचं म्हटलं तर ते ओरिजिनल पाहिजे. म्हशीच्या पोटात जर ते ऍसिडचं प्रमाण गेलं तर त्या दुधात सकट अर्क त्याचा उतरला जातो मग बाजत पोटा बाजत आणि दूध सकट खायला चांगलं आहे का ते? नाही आहे, होतं. ऍसिड असल्यामुळे बाद आहे. तर आता थोडक्यात तुमचं जरा कोणकोणत्या कंपनीचा तुम्ही भरडा वापरताय हे जरा दाखवा. तर मित्रांनो बघा हे हां आले आहे, लहान आहे काय? तर बघा मित्रांनो हरभरचं नाही, ही अशी थप्पी लावली जात्या. ते भोबसा, हां ही पेंड, पेंड ते सातवा यात सातू फोडलं अजून फोडलं नाही, बरोबर आहे की. तर ह्याचा सातूचा रेट काय आता? आता 1700 रुपये 50 किलो. 50 किलो. 50 किलो. हे इकडं कुट्टा तर मित्रांनो ओलं वाळू मिक्स आहे, वल्लवळ मिक्स खालचं काढून बघ, हे बघा मित्रांनो. ओलं वाळू मिक्स आहे. आता आपल्यासने वरनं जर वाटलेलं नुसता भुस्सा आहे, पण ते भुस्सा नसून त्यात वल्लवळ असा कडबा वगैरे सगळं पाक मिक्स आहे आणि अतिशय सुंदर हिने जनावराला चारा घालतात. त्यामुळं ह्यांचं दूध खाण्यासाठी प्रकृतीला आपल्या शरीराला अतिउत्तम असं ठरतं आहे. त्याच्यामुळं मला सांगा आता जे तुमचा रेडा वगैरे आता तयार कुठला आहे का? आता हे नवीन आणलाय, आता मोठा दिला कोणाकडं आणला? तो इथं गवळीकडनं आणला, राहुल गवळी. राहुल गवळी मिरज. हा मिरज, मिरज राहुल गवळी. 1.5 वर्षाचा आहे. हम्म. तर मित्रांनो जातीला पण चांगला आहे रेडा. किती, 1 वर्षाचा आहे का? 1.25 वर्षाचा आहे, अजून चालू नाही. नाही अजून लहान आहे. अजून दात बरं मला सांगा चालू झाल्यानंतर ना म्हणजे ह्याचा इन्कम वगैरे तुम्हाला काय भेटतोय का? इन्कमपेक्षा इन्कमपेक्षा आमची घरची पैदास चांगली होती. हां घरची पायदास करण्यात आम्ही वापरलेला आहे. वापरलेला आहे. लोकांची बी येत्यात. येतात बरोबर आहे. आपली स्वतःची पायदास चांगली व्हावं, त्यासाठी तुम्ही वासरं चांगली पडाव. वासरं चांगली पडावं. वासरासाठी पायदास चांगली व्हावं या दृष्टिकोनाने पाळलेलं आहे. रेड्याचा याचा व्हिडिओ काढला का? होय होय होय. घेतला का? तर मित्रांनो बघा अतिशय सुंदर असा रेडा आहे. अजून 1 वर्षभरात चालू होईल ना? अजून वर्षभरात त्याला तोवर का सांभाळावंच लागतंय. तर मित्रांनो ह्यांची एक रेडी द्यायची आहे, विकायची आहे आणि जातीवंत आहे का होती? जातीवंत. प्युअर पंढरपुरी. तर त्या कुठली आहे ती सांगा बघू जरा. हा, इथं आहे. दाखवा त्याला ते. रेडी दाखवा. हे उठ. तर बघा मित्रांनो तोंड इकडे कर. हो का खरोखरच जातीवंत आहे. कारण तिच्या बांध्यावरूनच कळते आणि तिचं जे तोंड आहे, तिची जे नाकाचा शेप आहे किंवा तिची शिंग गोलमध्ये आहेत ह्याच्यावरूनच ओळखते की ते ओरिजिनल पंढरपुरी आहे. तर तुम्ही हिची किंमत काय सांगितलं आहे? 40,000. 40,000. बसल्या बैठकीला तुम्हाला जर फोन केला तर कमी जास्त काय होऊ काय तर शकते कमी का? जास्त होईल. होणार काय? कमी जास्त होईल. किती आता किती वर्षाची काय? हे 8 महिन्याचे. 8 महिन्याची. तर मित्रांनो खरोखर चांगले आहे. अनेकदा दाखवतो. आता त्यांची जी जनावरं जे त्यांच्या म्हशी आहेत, ते त्या- उठवा की. तर मित्रांनो हे आता त्यांचा जो गोठा आहे त्यांच्या गोट्यामधल्या जेवढ्या चांगल्या म्हशी म्हणजे सगळ्यात चांगल्याच आहेत. तर तुम्हाला प्रत्येक म्हशीची माहिती थोडक्यात देतो. तर मला सांगा ही किती येताची म्हस आहे? ही 4थं येत आहे इथं. 4. हा. तर सर्वसाधारणपणे आता जर गरिबाने घ्यायची म्हटली तर याची व्हॅल्युएशन म्हणजे किंमत काय होऊ शकते? 80,000 होते. 80,000. तर मित्रांनो बघा पंढरपुरीच आहे ना? प्युअर पंढरपुरी. बरं ते कान काढलेले दिसतात त्याच्या पाठीमागलं कारण काय आहे? म्हणजे कान का काढावं? कान काढायचं कसं आहे, ही पान असते. हां आता बाळी दाखवतो तुला. हे बाळी. होय. अरे इकडे आहे. हे इकडे बाळी. इकडे ही बघ. हं. त्याला बाळी म्हणतो. बर पण ही काय पंढरपूरकडे कसं करतो ते हां ट्रेडमार्क असायचा. ट्रेडमार्क. हां ट्रेडमार्क एखादा मोठा गवळ्या असायचा, बरं. त्याच्यावर फक्त अशी
पानच असायची, बेळगावी पान पानच असायची आणि एकाकडं नुसता बाळ्या असायच्या. बरं बरं ज्याचं हे जी अशी जी पानं असेल ती त्या मालकाचं नाव ओळखायचं. बरोबर. दुसऱ्या मालकाचं जी पानं असतात, पानं असतात हां. बाळ्या असतात, ती मस बघितली तरी तो मालक ओळखायचा, हे जी मस आहे ही अमुक अमुकची जी म्हशी आहे. ट्रेडमार्क असल्यावर असायचा. बरोबर आहे की. हा. मग तशी ती परत पडत गेली आहे, परत गेल्या मग ती लोक परत पुढं काय पण सांगायला लागले. हा. कान काढल्यानं तिचं हे होतंय ते होतंय. हां. पण लहानपणी कान काढल्यावर तिचं मरकरत सुद्धा जातोय, बरं प्रकृती सुद्धा चांगली राहते, सुधारते आणि दिसायला देखणं दिसते. दिसायला देखणे दिसते. हा. तर मला सांगा 80,000 तुम्ही याची किंमत सांगितली कान सांगितलं नाही 80ला घ्यायला लागतात. हां तेच की, म्हणजे किंमत होऊ शकते, हा, किंमत होऊ शकते एवढी 80,000. तिथे 1.5 लाख किंमत सांगतोय. 1.5 लाख किंमत सांगताय. हा. बर 80-90ला विकली जाते आज. विकली जाते. मग देणार आहे काय? ही नाही देणार. हां नाही. म्हशी द्यायच्या नाही. म्हणजे द्यायला किंवा सांगायला लागलो नुसतं माहिती द्या. माहिती द्यायला. बरं. तर बघा मित्रांनो आता हां सांगा. किंमत हां ही पंढरपूर आहे, प्युअर पंढरपूर आहे. प्युअर पंढरपुरी. हा. तर बघा मित्रांनो म्हणजे कशावरून ओळखायचं आता प्युअर पंढरपुरी आहे ही? लांब शिंग, गोल आहे. गोल आहे, तोंडाला लांब चेहरा- आहे, चेहरा चेहरा लांब पट्टी, चेहरा पट्टी म्हणा. म्हशीचा बांधा चारी बाजूनं शुद्ध आहे. आता किती वेळ येत आहे या म्हशीचं? त्याचे 6 येत आहे. 6 येत. सर्वसाधारण ह्यांचं जीवन किती वर्ष असते? आपण सांभाळावर असतो. सांभाळणार असेल तरी 20 येतो 20 येतो होत्या. 20 येत होत्या. म्हणजे 20-21 वर्ष जनावरांचं. तशी का 26, 27, 30 वर्ष 25 वर्ष जातात. 25 वर्ष. ह्यांची मस एक जवळजवळ 16 येते येतली. माझी आता आता आहे हो आता पोटात 16 व्हायची. 16 आहे. 16 आहे. तर मित्रांनो हे जे राजूकर आहेत ह्यांचा सकट आपण 4-5च म्हशी आहेत पण चांगले आहेत. ह्यांचा सकट आपण व्हिडिओ घेणार आहे की आता तुम्हाला 1-2 दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर दिसेल. तर आता जे चालू आहे ते अर्जुन गायकवाड यांच्या म्हशींचं जे आहे गोटा ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा तर मला सांगा आता या 25 जनावरांच्या पाठीमागं तुमचं उत्पन्न दिवसावारी आणि महिन्याला ह्यातनं शिल्लक किती राहतात आणि किती लोकांचं राबणूक ह्याच्या पाठीमागे मागं आहे किंवा तुमचं खताचं म्हणजे कसं काय आहे नियोजन कसं करताय? काय किती वाजता उठावं लागतंय? पाटाचं 5:30ला उठावं लागतंय. बर तिथनं शेणघाण पाट्या हां तिथनं धारा दिवसभर येतच. दिवसभर यातच. दुपारी सोडावं लागतंय. बरोबर आहे की. हा. दुपारी सोडला की मग संध्याकाळी किती वाजता सोडताय आणि किती वाजता बांधताय? 2-2:30ला सोडतोय, संध्याकाळी 6:30-6:30ला बांधतोय. बांधताय. तर मग त्याच्यामुळे काय जनावरांनी फरक पडतो का? म्हणजे सोडल्यावर आणि नुसतं बांधून वैरण घालण्यात आणि सोडल्यानंतर सोडून वैरण कमी लागते. नुसतं वैरणीसाठी वैरणीसाठी पण तिची प्रकृती चांगली राहते. चांगली राहत्या. खाल्ली जाते चांगलं. अनेक आम्हाला असं कळालं की पंढरपुरी ज्या म्हशी आहेत त्यांना बांधून एका ठिकाणी ठेवून वैरण टाकली तर ती सुधारत नाही, दुधाला वाढत नाहीत. नाही खरं आहे. पण खरं आहे किती हां जरी पाय मोकळं करून नुसतं जरी आणलं तरी फरक पडतोय. फरक पडतो. हां तर मग डांग म्हशीवानी नवं यांचं. तिला फिरणं पाहिजे तिला. बरं डांग म्हशीत आणि ह्या म्हशीत दुधाचा काय फरक असतो? म्हणजे 7 महिने दूध डांग म्हस देणार आणि पंढरपुरी हे 9 महिने देणार असं काय आहे का? होय होय होय. ही मस भरपूर होतं. तुम्ही जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत दूध दूध देणारच. दूध देणारच. आणि डांग म्हस 5-6 महिने वाटते. अडत्या.